भावनेपेक्षा बुद्धीला महत्त्व देतात मिथुन राशीचे लोक. तसं तर मिथुन राशीचे लोक प्रचंड बुद्धिमान असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे चांगलं संवाद कौशल्य असतं. यांचं बोलणं प्रभावी असतं. थोडीशी चंचलता स्वभावामध्ये असते, पण नवीन गोष्टी शिकण्याची आवडसुद्धा यांना असते. बहुआयामी व्यक्तिमत्व यांचं आपण म्हणू शकतो. अशा या मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काय घेऊन आलाय, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. ऑगस्ट 2025 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी मानसिकदृष्ट्या उत्साही आणि परिवर्तनाचा असणार आहे. काही चांगले योग सुद्धा हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी घेऊन येतोय. जरा सविस्तर बघूया. सुरुवात करूया आर्थिक स्थितीपासून. महिन्याच्या सुरुवातीला खर्च थोडे वाढवलेले जाणवतील. विशेषतः घरगुती आणि प्रवासासंबंधित खर्च होऊ शकतात. 10 ऑगस्ट नंतर मात्र तुमची आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यापार, शेअर मार्केट, प्रॉपर्टीचे व्यवहार यामध्ये लाभ होऊ शकतो. गजलक्ष्मी योगामुळे एखादी अचानक धनलाभाची संधी समोर येऊ शकते किंवा मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. फक्त महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला चांगलं बजेट, पैशाचं चांगलं नियोजन करण्याची गरज आहे. कारण महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तसं करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. अनावश्यक खरेदी टाळा आणि फसवणुकीच्या योजनांपासून मात्र सावध राहा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा असणार आहे. विशेषतः जे PR, मार्केटिंग, पत्रकारिता, IT किंवा शिक्षण या क्षेत्रांमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना खास म्हणावा लागेल. वरिष्ठांशी संवाद साधण्यात तुम्हाला यश मिळेल. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध उत्तम लाभाचा ठरू शकतो. नव्या योजना सुरू कराव्यात, पण कुठलंही नवीन धोरण आखताना नीट विचार करून आखावं. सहकारी किंवा भागीदारांशी मतभेद झाल्यास संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला या महिन्यात करायची आहे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये, ती म्हणजे तुमच्या शब्दांवर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन बघता घरात शांतता आणि समाधान राहील. घरातले जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्याशी जर तुमचे काही वादविवाद असतील तर ते या महिन्यात दूर होण्याची शक्यता आहे. एखादा धार्मिक कार्यक्रम परिवारामध्ये आयोजित केला जाऊ शकतो. भावंडांशी तुमचं नातं दृढ होईल. एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी मात्र या महिन्यात तुम्हाला सतावू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी काही चांगली स्थळं या महिन्यात समोर येऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये मात्र पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे आणि योग्य तो संवाद साधण्याची गरज आहे. वैवाहिक नात्यामध्ये अर्थात गोडवा राहणार आहे, परंतु बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करू शकतो. त्यामुळे जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवा. आपल्या जोडीदाराला वेळ द्या, त्याच्या मतांचा आदर करा. अशा गोष्टींमुळे तुमचं नातं घट्ट होऊ शकतं. आता वळूया तुमच्या आरोग्याकडे. पचनसंस्थेशी संबंधित काही त्रास जाणवू शकतो, त्यासाठी बाहेरचं खाणं टाळा. शक्यतो योग्य आहार घ्या जेणेकरून त्रास टाळता येईल. थोडासा मानसिक तणाव आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, पण नियमित व्यायाम, योग्य आहार या 2 गोष्टी तुम्हाला आरोग्याची प्राप्ती करून देऊ शकतात. खास करून या महिन्यात तुमच्यासाठी जे प्रवासाचे योग आहेत ते प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे आरोग्याची. रात्रीचं जागरण टाळा, अत्याधिक मोबाईलचा वापर करू नका आणि आहारातली अनियमितता टाळा. आता बघूया मिथुन राशीच्या ज्या लोकांचं काम अडलंय, करिअरमध्ये प्रगती होत नाहीये किंवा आर्थिक समस्या आहेत, त्यांनी कुठले उपाय करायला हवे. मिथुन राशीच्या लोकांनी बुधवारी गणपतीची आराधना करावी. आराधना कशा प्रकारे करता येईल? एक म्हणजे तुम्ही गणपतीच्या कुठल्याही स्तोत्राचं पठण दर बुधवारी करायचा नियम करू शकता आणि ते पठण न चुकता करायचं आहे. मग ते गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती बाप्पाचं संकटनाशन गणेश स्तोत्र असेल, यापैकी कुठल्याही एका स्तोत्राचं पठण दर बुधवारी करण्याचा नियम तुम्ही करायला हवा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर होतील. दुसरा उपाय म्हणजे 5 बुधवार हिरव्या मूगडाळीचं दान करायचंय. गरीब गरजू व्यक्तींना किंवा मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन या हिरव्या मूगडाळीचं दान करायचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या, तो सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मंडळी, हे होतं मिथुन राशीचं राशी भविष्य. पण इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक राशीचं राशी भविष्य आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, ते नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.
त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.